आता तू म्हणलास की तू धोतर घालतोय मागच्या जवळपास वर्षभर झालं. बरं ठीक आहे, कट परत घ्या. नाही नाही नाही, हे हा टेक पाहिजे मला. अरे ठीक आहे. एक्झॅक्ट नाही, मुद्दा काय होत माहिती का राहुल, त्यांनी काही वेळ न दवडता डायरेक्ट प्रश्न केला मला, तुम्ही धोतर नेसलंय, तुम्हाला यातनं काय स्टेटमेंट करायचंय. अंग्रेज चले गए, पहनावा छोड गए. आणि तो पहनावा आपण आज रेग्युलर केलाय. बरोबर. पण ह्या सगळ्यामध्ये मी म्हणलं, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्यावर संस्कार चुकीचे झालेत? बायकांचं काम जे पेट्रियार्कीमुळे सूद आणि मूल हे राहिलं होतं. सो घरात त्यांना कुठल्या तरी मडमेला भेटायला जायचंय, कुठल्या तरी बेगमला भेटायला जायचंय किंवा कुठेतरी राणी सरकारला भेटायला जायचंय, म्हणून तसा पेहराव करायची गरज पडलीच नाही. एक कल्चरल एक्सचेंजमुळे पुरुषांचा जो पेहराव आहे तो चेंज होत गेला. वस्त्र तुमच्या अंगाला चिकटलं, जी गोष्ट तुमच्या अंगाला चिकटलेली आहे ती गोष्ट सहज असावी. हा इतका सिंपल रूल आपण का विसरतो? तर कुठल्याही वर्णाचा मग धोतर नेसतात ना, तर ज्याच्या मनात हे अशा बुरसटलेल्या कल्पना आहेत ना, याला बुरसटलेल्या कल्पना म्हणतो की धोतर म्हणजे ब्राह्मणच असणार, हा ब्राह्मणवादी आहे, हिंदूवादी, हिंदुत्ववादी, ती माणसं आपोआप दूर झाली. हॅलो. हाय. तर आपण आज धोतरावर बोलणार आहे. येस. तू आजकाल रेग्युलर धोतर घालतोच आहे. येस. सो हां सॉरी नेसतोय, चुकला आमचं. ओके. सो मुद्दा हा होता की जेव्हा आपण हे पॉडकास्ट करायचं ठरवलं त्याच्या आधी तुम्हाला एक किस्सा सांगितला होता. सो तो किस्सा तू पहिला सांग, सो दॅट लोकांनाही क्लिअर होईल की नेमकं आपण हे का करतोय आता. मी एका नाटकाला गेलो होतो, नाटक मित्राचं होतं, तर त्याला मी फोटोज काढायला गेलो होतो. आणि माझा धोतर हा रेग्युलर अटायर असतो, म्हणजे मी एकेकाळी फक्त तो लग्न किंवा पूजा असेल तर तेव्हा नेसायचो, पण गेले वर्षभर मी रोज धोतर नेसतो. ओके. बाहेर जाताना मी धोतरच नेसतो आणि कधी कधी घरात पण मी धोतरच नेसलेलो असतो. तर तसाच मी तिथं फोटो काढायला पण धोतर नेसून गेलो होतो. आणि ते नाटक ॲक्च्युली थोडंसं जर असं काय म्हणतो कम्युनल काइंड ऑफ होतं, की एका पर्टिक्युलर समाजाची कशी गळचेपी होते किंवा मग त्यांचं शोषण कसं होतं वगैरे, त्याबद्दलचं नाटक होतं ते. आणि त्यामुळे तिथे लोक पण तसे आले होते कदाचित. आणि नाटक संपल्यानंतर एक मॅडम मला भेटायला आल्या आणि त्यांनी डायरेक्ट प्रश्न केला माझा, म्हणजे आपण नाव विचारतो आधी किंवा तुम्ही अरे हे असं धोतर वगैरे दिसतं वगैरे असं, मग काहीतरी चांगलं दिसतंय, वाईट दिसतंय, काही असेल. त्यांनी काही वेळ न दवडता डायरेक्ट प्रश्न केला मला, तुम्ही धोतर नेसलंय, तुम्हाला यातनं काय स्टेटमेंट करायचंय? मी माझ्या गळ्यात कॅमेरा, मी सगळ्यांची गळाभेट घेऊन बोलतो तिकडच्या माणसांची, आणि म्हणलं मी स्टेटमेंट म्हणजे तुम्ही अंगावर कपडे घालता ते स्टेटमेंट करायला घालता नक्की, मग काय म्हणायचं काय? नाही पण हे साधे कपडे नाहीत ना. म्हणलं मग काय म्हणजे? म्हणलं मी धोतर का नेसता मग तुम्ही? म्हणलं असं विचारा. म्हणलं मला नेसायला आवडतं, रंग आवडतात. उद्या मी लाल रंगाची पॅन्ट घालून बाहेर पडलो तर तुम्ही मला शिव्या घाला की अरे काही येडा आहे का. पण तेच लाल धोतर नेसतो जर का मी, तर म्हणा की अरे वा छान दिसतंय, एकदम एलिगन्स दिसतोय. बरोबर. म्हणलं कदाचित त्या पेहरावामध्ये रंग जास्त एक्सपेरिमेंट करायला मिळतात म्हणून नेसतो मी. पण तुम्हाला स्टेटमेंट वगैरे नाही. पण म्हणे आमच्यावर संस्कार झालेत आधीपासून असे की धोतर नेसणारे माणसं एकेका याच्याची असतात, अशा पॉलिटिकल याच्यातली असतात, अशा धर्माची असतात, त्यांची समजूत अशी अशी असते. मी म्हणलं तुम्हाला वाटत नाही का की तुमच्यावर संस्कार चुकीचे झालेत? काय बोललं मग त्यावर? मी म्हणलं की नको, मी ठीक आहे, मला तुमच्या प्रश्नाचा राग आलेला आहे, नको बोलूया आपण यापुढे. ओके. तिकडे कल्टी मारली. आणि ती बाई मराठी होती, तिने पंजाबी घातलेली, तिने पंजाबी घातलेला. एक्झॅक्टली. बघा, मुक्काम पोस्ट सदाशिव पेठ पुणे 30 तिचं होतं. ती म्हणली की मी राहते सदाशिव पेठेमध्ये आणि बघते ना मी रोज आमच्या रस्त्यावरून जाता येता माणसं. काय आता बोलणार. पण तू बरोबर बोलला की ती बाई मराठी आणि तिने पंजाबी ड्रेस घातला होता. मग तिला काय स्टेटमेंट करायचं होतं, हा पण प्रश्न उभा राहतो नाही ते. मग तसं म्हणलं तर मग जे माणसं आज कोणी पंजाबी ड्रेस घालतं, कोणी पंजाबी टॉपवरती जीन्स घालतं, किंवा मग उलटं करत असेल कोणीतरी की शर्टवरती कोणी पायजमा किंवा पंजाबी ड्रेसची सलवार वगैरे घालतं, असं म्हणजे पुरुष पण हे मिक्स अँड मॅच होत असतं. असं मग तुम्ही प्रत्येकाचं काय असं मिक्स स्टेटमेंट करायचं तुम्हाला? पण मुद्दा हाच आहे की स्टेटमेंट का करायचं आहे? मला धोतर नेसायचंय, हा माझा पर्सनल चॉईस का असू शकत नाही? एक्झॅक्टली.
आणि तोच मुद्दा आहे की आपण पेहराव म्हणतो किंवा जे कपडे घालतो, आता मग दोघांचा जो आता कुर्ता आहे तो सारखाच आहे. सो ऑलरेडी स्वप्नीलकडे तो होता, हा मी खास मागवला या पॉडकास्टसाठी, पण आता त्याने धोतर घातले आणि मी जीन्स घातली आहे. सो हा चॉईस आहे प्रत्येकाचा. आणि आजकाल नको ते, म्हणजे मी आजकाल एक हॅशटॅग पण चालू केला इन्स्टाला, भलतेच सेन्सिटिव्ह. ओके, त्याच्या अंडर मी म्हणजे मारतोय प्रॉपर. बिकॉज प्रत्येक गोष्टीला काही ना काही पॉलिटिकल अँगल द्यायचा आहे, सोशल अँगल द्यायचा आहे किंवा एक धार्मिक अँगल द्यायचा आहे. हे जे काय आता चाललेलं आहे. सो आता बऱ्याच वेळा आपलं तर यावर डिस्कशन होतं पण की कपडे आणि धर्माचा खरं म्हटलं तर काही संबंध नाही आहे. ॲब्सोल्युटली. कारण जसं तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आता केरळमध्ये आपण गेलो तर ख्रिश्चन कम्युनिटी खूप जास्त आहे, मुस्लिम कम्युनिटी खूप जास्त आहे, हिंदू पण आहेत, पण तिथले सगळे लोक लुंगी घालतात. मल्याळी कोणतीही फिल्म उचला तुम्ही, त्यामध्ये कोणत्याही कम्युनिटी आपण बोलतोय आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही खरं मल्याळम बिल कुठलीही उचलून बघा, त्यामध्ये जो ऍक्टर असतो त्याचं नाव असतं कॅरेक्टरचं, तो कॅरेक्टर म्हणजे आयदर ही इज अ मुस्लिम और इज अ ख्रिश्चन, पण त्याचा पेहराव लुंगी हे कॉमन आहे गावापासून शहरापर्यंत. एक्झॅक्टली. इव्हन बऱ्याचशे सीन असे आहेत मल्याळी सिनेमामध्ये की चर्चमध्ये बसलेत लोक, फादर काहीतरी सांगतात, फादरचा त्यांचा पेहराव असतो जो काही ठरलेला आहे चर्चमधला तो, पण जे लोक बसलेले आहेत ते ऐकतायत सगळं, त्यांनी लुंगी घातलेली आहे, बायकांनी साड्या घातलेल्या आहेत. सो तुमचं चॉईस ऑफ क्लोदिंग जे काही आहे त्यावर तुम्ही काहीतरी स्टेटमेंट करताय, हा जो एक विचार आजकाल आहे तो खूप चुकीचा आहे. मुळात पेहराव जो मला वाटतो ना की त्या त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे, तिथलं जॉग्राफिकल एकंदर बघायला गेलं एक्झॅक्टली तर क्लायमेट कसं आहे, तिकडं टेरेन कसं आहे, की तुम्ही जर का आता काय म्हणतो खूप डोंगर दर असतील तर तिथं तुम्ही 5वर साडी नसून शक्यतो भागत नाही, त्या भागात 9वर साडी नसतं, कारण तुम्हाला ढांगा टाकायचा असतो जनरल. बरोबर. पण आपण हे साडीबद्दल जास्त बघतो. पण गावाकडचे पुरुष सुद्धा, शेतकरी वगैरे आपण म्हणले, जुनी खोडं असतात, अशी जुनी आजोबा वगैरे असतात, ते अजूनही ना गुडघ्याच्या थोडंसं खालपर्यंत लेंथचं धोतरच नसतात ते. राईट. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही संस्कृती किंवा धर्म ह्या गोष्टीत पेहरावाबद्दल नका आणू, किंवा संस्कृती ही गोष्ट पेहरावाशी जर का तुम्ही जोडू तरी पाहिलीत ना तरी त्याचा धर्माशी संबंध नाहीये, कारण संस्कृती ही फक्त धर्माने होत नाहीये. मग तसं म्हणलं तर आपण म्हणलो असतो की जो धर्म ज्या ठिकाणी बसलाय त्या धर्माने त्या ठिकाणी त्या त्या धर्माचे पेहराव कॅरी करायला हवा होता, पण तसं त्यांनी केलेलं नाहीये, कारण त्या जॉग्राफिकल रिजनमध्ये जे काही महत्त्वाचं आहे ते करणं आवश्यक आहे. काश्मीरमध्ये आपण जेव्हा बघतो, आता काश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत, पण तो काश्मीर एक मोठाच्या मोठाचा चोगा असतो, वास्तू असा एक पायघोळ असतो ऑलमोस्ट. आपण बऱ्याचदा काय होतं, तो पोशाख काश्मीरी मुस्लिमांच्या अंगावर बघतो, पण काश्मीरी हिंदू जे आहेत ते पण तोच पोशाख घालतात, कारण की थंडीच तिथे एवढी आहे. तुम्ही धर्म, माझा हा धर्म आहे म्हणून मी तिथे धोतर नेसणार आणि तिथे मी अंगावर उपरणं घेऊन फक्त वावरणार, मरशील ना येड्या. तुम्हाला तिथं जग मारत तो चोगा घालावाच लागतो. मग तिथं तो चोगा मुस्लिमाचा वेश आहे का हिंदूचा वेश आहे हा प्रश्नच पडत नाही. मग जिथं वातावरण समशीतोष्ण म्हणू आपण किंवा प्लेझंट आहे तिथंच का तुम्हाला हा प्रश्न पडतो? बरोबर. आता मी खरं सांगू का, मागच्या दसऱ्याला मी सुरू केलं होतं धोतर नेसायला. डोक्यात माझ्या होतं आधीपासनं, पण दसऱ्याला म्हणलं चला आज मुहूर्त लागलाय, घरात 3 धोतर होती माझ्या, त्यातलं एक नेसलं मी आणि तसा बाहेर गेलो. ओके. आणि म्हणलं आजपासून धोतर नेसणं सुरू माझं. आईला वाटलं पर्यंत काय जनरलच रॅन्डम चाललं असेल, आज मूड आला दसरा आहे म्हणून नेसलं असेल. सलग 2-3 दिवस आले, मे बी दसरा तो दिवाळीमध्ये काहीतरी 20 दिवसाचा असेल बाबा. आईला महिनाभर झाला तरी काय चाललंय, बाबांनी विचारलं की म्हणे काय हे काय, म्हणलं आता वाजता धोतर रोज. ओके. मग दिवाळीला अशी घरात धोतर यायला लागली, अशी आईचं पार्सल आली 4. म्हणलं हो राहू देत. म्हणले काय मागं एवढं, म्हणलं धोतर एवढी. म्हणलं अगं तुला आई सिरियसली तू घेत नाहीयेस, पण मी घेतलेलं आहे की आहे धोतर म्हणून. ती म्हणली काय गरज आहे पण, म्हणलं काय, म्हणलं हाच प्रश्न आहे माझ्या घरनंही मला हा प्रश्न पडला की काय गरज आहे, गरज का असावी कुठल्या गोष्टीची. मला धोतर दिसायला लागल्यापासून ना जीन्स घातली ना अंगामध्ये की इतकं अनइझी होतं की ते एवढं असं घट्ट 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 होतं असं. आणि आपल्याकडचं गरमी बघतो रे, बरं आपण दिवसभर बाहेर बोंबलत फिरणारे माणसं, बरोबर, उन्हाताना कुठं जायचं म्हणलं का मीटिंग आहे किंवा तालीमच आहे किंवा शूट आहे, त्या एका धोतर नेसायला लागल्यापासून मला जाणवलं की हे जे सुटसुटीतपणा जाणवतोय ना तो, त्यामुळे एकंदर माइंड किती वेगळं पद्धतीने वर्क होतं.
की आपल्या वातावरणामध्ये आपल्या जॉग्राफिकल रिजनमध्ये जो पेहराव गरजेचा आहे किंवा लोक जुन्या काय होते ते येणे नव्हते ना, त्यांनी काहीतरी विचार करून तसा पेहराव निवडला असेल, तर तो जर का आपण पेहराव केला तर आपल्याला एकंदर फिजिकली फक्त नाही तर मेंटली सायकोलॉजिकली पण काय पॉझिटिव्ह चेंजेस दिसतात आपल्यामध्ये. त्या काय म्हणतो घामाने चिडचिड जी होते आपली उकडतं, त्यांना जी होते ना चिडचिड ती कमी झाली. तशा डोक्याची मंडे करणाऱ्या गोष्टी अजून आहेत भरपूर, पण ही एक गोष्ट त्यातली कमी झाली की मला प्रकर्षाने जाणवत आहे. ओके. सो आय एन्जॉय. मी सुरुवातीला असं काय म्हणलेलं नव्हतं, 8 तास माझा नव्हता की धोतर नेसायचंच, थंडी असो वा पाऊस. पण मी त्या सीझनमध्ये धोतर नेसून बघितलं. ओके. की काय होत आहे. थंडी होती तेव्हाच, त्यामुळे मला थोडीशी कॉटन किंवा थोडंसं मिक्स कॉटन धोतर पण मला चाललं. पण जसं उकाडा वाढायला लागला हवेतला तसंच मला ते मिक्स कॉटन धोतर अंगावर सहन होईना, घाम ॲब्झॉर्ब करेना तो. मग मी प्युअर कॉटनची धोतरं नेसतो आता. ओके. आणि मग पावसाळ्यात पण ते झालं की ठीक आहे, पावसाळ्यात धोतर नेसलं मी, थोडंफार ते अनइझी होईल, पण तेच मुद्दा आहे की तुम्ही कुठलाही पेहराव पहिल्यांदा केलात ना की तो तुम्हाला अनइझी होणार आहे, कारण तुम्हाला तो कॅरी करता येत नाही. द मोमेंट यू लर्न टू कॅरी इट, नथिंग लाईक इट. ओके. तर तिथून ते सोपं होतं आहे. म्हणजे प्रश्न होताच माझा तो की आपण म्हणजे आता जीन्स किंवा कोणत्याही प्रकारची पॅन्ट घालणं हे खूप सिम्पल आहे, इझी आहे, काही वाटत नाही त्यामध्ये. पण धोतर घालून ते कॅरी करणं हा एक म्हणजे ॲक्च्युली चॅलेंजिंग पार्ट आहे. त्यामधला कॅरी करणं हाच चॅलेंजिंग पार्ट आहे. घालणं वगैरे ते ठीक आहे, तुम्ही ते शिकून जाता. 2 ठिकाणी फक्त प्रॉब्लेम येतो. एक तर बाईक पार्किंग करताना आणि पिक्चरच्या किंवा नाटकाच्या थिएटरमध्ये रांगेतनं असं पास होताना. हा जो असा अडकला काय म्हणतो दोन्ही खोचले असतात माझा पुढे, ते कुठेतरी असं अडकतं, फुटरेसमध्ये अडकतं किंवा हँडलमध्ये अडकतं कुठं, किंवा त्या करताना आपल्याकडच्या कुठेही असं सीटचं काहीतरी उखडलेलं असं जातं ना, जरा कुठं अडकायचा अवकाश. जीन्स रगड आहे रे, ती अशी हलकेच जरी घासते गेली तरी होत नाही काही. ही घासतं गेलं ना धागा असा लांबचा लांब धागा निघतो. पण तेवढी त्या 2 गोष्टी जर का तुम्हाला फॉलो केल्या तुम्ही ना तर बाकी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. तर मी बाईक चालवतो, अशी स्कूटर चालवत नाही मी. मला बाईकवर टांग टाकून बसायला प्रॉब्लेम येत नाही काही. मी तशा पद्धतीनं म्हणजे असा लांब पण जाऊ शकतो. म्हणजे असं काही नाही होतं अरे जवळचं अंतर जायचं म्हणून धोतर नेसलं. मी व्यवस्थित 80-90 किलोमीटर गेलेलो आहे बाईकवर धोतर नेसून. ओके. काही प्रॉब्लेम येत नाही. मग हे जे आता तू म्हणलास की तू धोतर घालतोय मागच्या जवळपास वर्षभर झालं. बरं ठीक आहे, कट परत घ्या. नाही हे हा टेक पाहिजे मला. अरे ठीक आहे. एक्झॅक्ट नाही मुद्दा काय होत माहिती का राहुल, आपण कपडे घालतो, अंगात पॅन्ट घातली, अंगात सलवार चढवली किंवा मग काही होतं. धोतर जेव्हा आजकाल जे लोक बघतो आपण यांच्या अंगावर, फार कमी लोक आहेत ना जे धोतर नेसतात. मग घालणं आणि नेसणं फरक काय? धोतर मी घालतो म्हणतोय ना, ते धोतर लिटरली शिवलेलं असतं, त्याला नाडी असते. ते आपण सलवार ते चढवतो अशी नाडी बांधतो ते प्रॉपर. त्याला तुम्हाला काही खोचावं लागत नाही, निरा स्वतः करायला लागत नाहीत, ते रेडीमेड असतं धोतर. हे जे आहे ना त्याला म्हणतात नेसूचं धोतर म्हणतात त्याला. एक फक्त आयताकृती लांब कापड. ओके बरोबर. तुम्ही त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं धोतर नेसू शकता. आणि असे वेगवेगळ्या पद्धतीनं, आय लिटरली मीन वेगवेगळ्या पद्धतीनं. अशा किती पद्धती आहेत तसं बघायला ना तर लुंगी आणि धोतर कापड सेमच आहे, इक्वल. बरोबर. धोतराची लुंगी पण नसते, पण ते लुंगी जर का तुला स्पेसिफिक करायची असेल ना, याचं कापड तू निम्म केलंस तर ती साधी लुंगी नेसता येते. आणि जर तू डबल केलंस कापड तर तेच कापड डबल करून तुला लुंगी पण नेसता येते. पण लुंगीच्या कापडाचं धोतर नेसणं अवघड पडतं, पण धोतराच्या कापडाची लुंगी नेसता येते. ओके. त्यामुळं कापड सेम, बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. फक्त महाराष्ट्रामध्ये आपण हे जे मी नेसतो हे एकटांगी धोतर म्हणून आपण त्याला महाराष्ट्रीय पद्धतीचं. आपण दुटांगी बघतो जे शेतकरी वगैरे बघतात. ओके. फक्त शेतकरी नाही, ज्या माणसाचा फील्ड वर्क आहे ते सगळी माणसं नेसताना दुटांगी धोतर नेसतात. नेसायची किंवा ज्या पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे ती. योद्धे वगैरे हे आपण पुराण काळापासून म्हणलो जर का, तेव्हा काही शिवायची पद्धत नव्हती अशी, त्या योद्धे पण धोतर नेसूनच जायचे. तर धोतर त्यांनी कशा पद्धतीने नेसायचं जेणेकरून त्यांना युद्धामध्ये ज्या हालचाली त्यांच्या आहेत, उड्या मारायच्या असतील, काय म्हणतो किंवा पाय खालनं मारत असेल तेव्हा, त्यांना पाय लांबवायचा असेल, पाय करायचा असेल, पळायचं असेल तेव्हा, किंवा त्यांना बसायचं असेल जागा दबा धरून, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना कशा पद्धतीनं काय म्हणतो सोपं जाईल ह्या पद्धतीने ते धोतर नेसलं जायचं. ओके.
काय म्हणतो, गुजराती धोतर पद्धत वेगळी आहे, नॉर्थ इंडियामध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे धोतर नेसले जातात. आता ही जी मी आजचा जो लफ्फा काढलेला आहे ते सरळ पण करायची पद्धत आहे की फक्त एक निरी काढून सरळ सोडायची धोतर खाली अशी. पंजाबमध्ये लुंगी वेगळ्या पद्धतीची नेसली जाते. आसाममध्ये जो धोतर आहेत किंवा ती वेगळी पद्धत आहे धोतर नेसायची. एक किस्सा सांगतो. मिस्टर मकवाना म्हणून एक माणूस आहे. मिस्टर मकवाना हे त्याचं इन्स्टा हँडल आहे. त्याचं नाव आहे प्रफुल्ल मकवाना. त्याची सेपिया स्टोरीज नावाचा एक ब्रँड आहे, टेक्स्टाईल ब्रँड आहे. तर तो मूळचा गोव्याचा आहे तो आत्ता. तर त्याच्याकडे जवळजवळ ना 350 धोतर आहेत वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या प्रकारचे. आता अर्थात ते टेक्स्टाईल त्याचा धंदा स्वतःचा आहे म्हणल्यावर तो काही प्रॉक्युअर करू शकतो. उत्तम क्वालिटी, मग तलम भरड सगळं त्याला काय हवं तसं मिळतं. पण त्या माणसानं तो ही ट्रॅव्हल्ड एंटायर नेशन आणि त्याने त्या ठिकाणच्या धोतर नेसायच्या पद्धती शिकून घेतल्या. आणि तो इंस्टाग्रामवरती त्याच्या रील्समधनं धोती ड्रेप्स या नावाने ह्या पद्धतीचा होतो तो ड्रेप. आता महाराष्ट्रामध्ये पण साधा ब्राह्मण वेगळा असेल, वारकरी वेगळा असेल, शेतकरी वेगळा असेल, त्या पद्धतीच्या त्या काय म्हणतो वर्णामध्ये जी कामं असतात त्यानुसार धोतर कसं नेसलं जातं हे त्यानं व्हिडिओ बनवलेत. मी शेवट त्याचा व्हिडिओ बघून त्याला तेव्हा जवळ 337 काहीतरी 327 धोती ड्रेप नंबर 327. आणि तो इतके एक्सपेरिमेंट करतो. या पुढच्या निऱ्या आहेत ना, त्या निऱ्या कशा करायच्या याच्यावर तो 100 पद्धतीने निऱ्या करू शकतो. बंगाली धोतर ते हे धोतरची नेसले म्हणजे 4 मीटरचं असतं. आपण 6 वार साडी असते ना, 6 मीटर साडी, बंगाली धोतर हे 6 मीटरचं असतं. त्या धोतराला पदर असतो. बंगाली धोतराला पदर असतो. आपण काय फक्त हे मधलं कापड कापलं 2 मीटरचं, त्याचं उपरण केलं आणि वेगळं घेतलं. त्या माणसांनी धोतर सलग ठेवलं, धोतर पण घेतलं, उपरण पण घेतलं अंगावरती एकत्र. फक्त ते एकत्र केलं आपण त्याला पदर म्हणतो. का? आपल्याला साडीची सवय जास्त आहे बघायची. बरोबर. आपण बऱ्याचदा बघतो की पारंपरिक पेहरावामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसल्या जातात. त्याची डिझाईन्स वेगळी असतात. बायकांकडनं आपण ऐकतो की माहेश्वरी, बनारसी, पैठणी, नारायणपेठी, गुजराती किंवा मग आता साऊथ इंडियाचे वेगवेगळे काय इरकल त्याला म्हणतात, इरकल किंवा कसं कापड आहे ऍक्च्युअली. तर वेगवेगळ्या पद्धतीची कापडं, वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या, त्याची डिझाईन्स वेगळी, ते प्रिंट त्या भागातलं खासियत असते. हे आपल्याला बायकांना इतकं बोलताना म्हणजे आपण त्याचा इंटरेस्ट घेत नाही. पण जर मी इथं घेतला म्हणलं की त्या मारी हे व्हरायटी फक्त बायकांच्याच पेहरावात काय. आणि तेव्हा लक्षात आलं माझ्या की जी आपली पेट्रियार्की आहे, तर मी काही इथं सोसायटीबद्दल बोलायला जात नाहीये, पण जर का आपण हे धरलं जर का की जसं म्हणतो की प्राचीन काळी बायका पण युद्धाला जायच्या, मग नंतरच्या काळात ते कुठेतरी सगळं संपलं, ते लयाला गेलं वगैरे, बायका घरात राहायला लागल्या, पुरुष बाहेर राहायला लागले. त्या कुठंतरी पद्धतीमध्ये ना पुरुष मंडळी घरात बाहेर पडायची. भारत असा देश आहे की जिथं एक कल्चर दीर्घकालापर्यंत नव्हतं, कायम आक्रमण होत राहिली. आक्रमण जरी झाली नाही तरी पण व्यवसायाच्या निमित्ताने इतर लोक भारतात यायचे, त्यांची संस्कृतीची ओळख व्हायची आपली, त्यांचा पेहराव सोबत घेऊन यायचे. आणि बऱ्याचदा हे डीलिंग करायचं कोण करायचं, पुरुष करायचे. बरोबर. म्हणजे त्यांचा संबंध जास्त यायचा. मग आता बऱ्याचदा आपण करतो ना की अरे तो साहेब आला आहे, मग त्या साहेबासाठी आपण त्या पद्धतीचा पेहराव करून जाऊया. आणि मग तसं करता 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 मग त्यांना एखादी गिफ्ट केला असेल, मग त्यांना तो नेसला अंगावरती, कधी परिधान केला, मग त्याला तो आवडला, मग अरे हे छान दिसतंय, मग त्या पद्धतीचे पेहराव व्हायला लागले असेल. याच्यावर ऍक्च्युली आम्ही 2015 साली पुरा फॅशन नावाचा फॅशन शो केला होता की इसवी सन 5000 पासून इसवी सन पुरं 3000 हे सिंधू संस्कृतीपासून जवळजवळ तिथपासून आजपासून 5000 वर्ष मागं तिथपासून सुरू करायचं की तेव्हा पेहराव कसे कसे असतील तसं बदलत जायचं. मग जेव्हा वेगवेगळे राजे येत राहिले किंवा वेगवेगळे लोक भारतात येत राहिले व्यापारासाठी, व्यवसायासाठी, आक्रमण करण्यासाठी, धर्मांतरासाठी वगैरे किंवा कुठल्याही रिझनसाठी, त्यांनी त्यांचा पेहराव आणला, त्यांनी त्यांचं खाणं आणलं. बरोबर. आपण खाणं बघतो जेव्हा म्हणतो की अरे टोमॅटो आपल्यात नाहीच आहे, टोमॅटो तिकडनं आलाय, मग हा पेहराव कुठनं आलाय हे बघायला जात नाही आपण.
पण ते बघायला गेलं जर का तेव्हा आपल्याला कळतं की ह्या सगळ्या काय म्हणतो इंटरॅक्शन्समधनं किंवा एक्सचेंजेसमधनं, कल्चरल एक्सचेंजेसमधनं पुरुषांचा पेहराव बदलत गेला, की त्यांनी त्या पद्धतीने वेगवेगळ्या पेहराव ऍक्सेप्ट करत गेले की अरे हां आपण या माणसाशी बोलताना हा पेहराव करूयात, या माणसाशी आपण हा पेहराव करूयात, मग हा चांगला वाटतो, मग हा आपण रेग्युलर करत जाऊयात. जसं मी धोतर रेग्युलर केलं आज, तर तसं त्यांनी पण धोतर सोडून किंवा त्यांची लुंगी सोडून तो पेहराव जो आहे तो रेग्युलर करायला सुरुवात केली. बरोबर. आणि हे इतकं पुढे बदलत गेलं. मग काही रिजनल माणसं मुघलांकडे काम करायची. मग तेव्हा मग तो कुर्ता अंगात झबा आणि खाली सलवार, किंवा मग थोडी जरा ढगळ सलवार असेल, पायजमा त्याला वगैरे असं म्हणतो आपण, किंवा मग काय म्हणतो काय त्याला म्हणतात शेरवानी, चुडीदार, या पद्धतीचे यायला लागले. आणि मग तेच कंटिन्यू झालं. आणि मग तीच फॅशन संभाव कुठेतरी इंग्रजांची पण होती की अंगात चढवा काहीतरी असं खालणं, मग पॅन्ट वगैरे यायला लागल्या अशा. आणि त्या काळात असं म्हणलं जातं की खादी वगैरे जरी झालंय ना तरी कॉटन वॉज सो एक्सपेन्सिव्ह की साध्या माणसाला खादी परवडायचं नाही. ओके. एका नाटकामध्ये आम्ही दाखवलं क्रांतिकारी लोक होते आणि ते खादी वगैरे नेसले त्यांनी होता, असं अंगावर एखादा धोतर नेसलं होतं, एखादा कुर्ता घातला होता, मोस्ट कुर्ता वगैरे होते अंगात त्यांच्या, सगळे खादीचे किंवा प्युअर कॉटनचे. ते म्हणले की म्हणे अहो त्या काळात सुद्धा ना ती माणसं आहेत ना ते पेहराव बऱ्याचदा त्यांचा करायचे इंग्रजांचा, पण ते स्वातंत्र्य सेनानी होते. कारण गरीब माणसाला, सगळे स्वातंत्र्य सेनानी श्रीमंत नव्हते, गरीब माणसाला नाही अफोर्ड व्हायचं, परवडायचं नाही ते प्रॉपर खादी आणि कॉटनचं वगैरे. कुठं रोज कातत बसतोस तू घरी, शक्य नाहीये. मग पेहराव तर तो आहेच आहे की पेहराव आम्ही तुमचा करतो ना, मुद्दा तो नाहीये. तो काय आम्ही आतापर्यंत करत आलो गेली कित्येक हजार वर्ष. तुमचा पेहराव आम्ही ठेवला याचा अर्थ तुम्ही आम्हाला हवात असं नाहीये. सो अंग्रेज चले गए औलाद छोड गए म्हणतात ना, अंग्रेज चले गए पहनावा छोड गए. आणि तो पहनावा आपण आज रेग्युलर केलाय. बरोबर. पण ह्या सगळ्यामध्ये या इतक्या वर्षांमध्ये, या इतक्या शताब्द्यांमध्ये बायकांचं काम जे पेट्रियार्कीमुळे सूद आणि मूल हे राहिलं होतं. सो घरात त्यांना कुठल्या तरी मडमेला भेटायला जायचंय, कुठल्या तरी बेगमला भेटायला जायचंय, किंवा कुठेतरी राणी सरकारला भेटायला जायचंय, म्हणून तसा पेहराव करायची गरज पडलीच नाही. बरोबर. आणि कदाचित ते रिझन आहे कुठेतरी की बायकांचा पेहराव हा अजूनही पारंपरिक राहिला आहे आणि पुरुषांचा पेहराव हा बदलत एक्झॅक्टली तो इतका बदलला. राहून तो सांगतो की आज कुठल्याही कॉलेजला जातो, त्यांचे डेज असतात, आता सुरू होतील डेज सगळे, ते साडी डे वेगळा असतो नाही, तो असतोच ट्रॅडिशनल डेला पण. बरं, एक्झॅक्टली साडी डे वेगळा असतो ना, मुली साडी डे आणि ट्रॅडिशनल डे दोन्हीला साड्याच नसतात. करेक्ट. ओके. साडी डेला तो टाय डे, तो सोडून देतो, किरकोळ आहे. ट्रॅडिशनल डेला सगळे मुलं झाडून शेरवान्या घालतात, कोणी लुंगी नेसत नाही, कोणी धोतर नेसत नाही. बरं, नेसू नका, नेसता येत नाही, घाला. बरोबर. 300 रुपये धोतर मिळतात सिंथेटिक कापडाची, हवे ते रंग. आता मी पांढरा रंग नेसलाय आज, बट माझ्याकडं 26 धोतर आहेत, सप्तरंग माझ्याकडे सगळे आहेत. मनशित रंग माझ्याकडे आहे. असा कोणता रंग नसतो अरे हा रंग मला मिळत नाहीये. मी लिटरली ना मला माझ्या आमसुली धोतर मला हवं होतं, मला कुठे मिळेना. मी गेलो चोळखणवाडीमध्ये पासरे विठ्ठलपाशी, तिथनं एक व्यवस्थित सुती साडी घेतली विकत, त्याचा पदर कापून टाकला, बाकी साडी धोतर म्हणून नेसतो. माहिती तू पाहिलंय. आणि काही फरक नाहीये. आणि हेच मुद्दा होता की पेहराव जो आहे ना तो पुरुषांचा वेगळा बायकांचा वेगळा नव्हताच. एक आयताकृती कापड आहे, तुमचं शरीर ज्या पद्धतीने तुम्हाला झाकायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते कापड अंगावर गुंडाळा. बरोबर. काही लोक गाठी मारतात, काही लोक गाठी मारतात, खोचणं करतात. पद्धत कुठलीही करा, वस्त्र एकच आहे. बरोबर आपलं. आणि बेसिकली काय की ज्या एरियात तुम्ही राहताय, ज्या रिजनमध्ये तुम्ही राहताय, तिथलं वातावरण आणि ओव्हरऑल सर्कमस्टन्सेस जे आहेत, नॅचरल सर्कमस्टन्सेस, त्यानुसार तुमचा एक पेहराव असला पाहिजे. खरंच आहे. आणि ओव्हरऑल आपल्या याने जर विचार केला तर आता जवळपास मी आधी पहिलं काय मी टी शर्ट वगैरे का वापरायचो कॉलेजला वगैरे असताना, साधारण 3rd इयरमध्ये असताना मी एकदा दोनदा शॉर्ट कुर्ते वापरून बघितले जस्ट, आणि ते पण त्या रॉकस्टारचा इन्फ्लुएन्स होता, तर भेटत नव्हता मला म्हणून ते शॉर्ट वापरायला लागलं. तेव्हापासून जेव्हा बाहेर पडेल तेव्हा
कुर्ताच आहे. म्हणजे कामासाठी बाहेर पडताना तो कुर्ताच वापरतो, कारण ते तेवढं कम्फर्टेबल वाटतं. आता खाली जीन्स घालणं हा माझ्यासाठी तरी मजबुरीचा भाग आहे. बिकॉज मी शूट करतो, शूटला कुठेही उभं राहावं लागतं, कसंही जावं लागतं, त्यामुळे खालचं कापड हे कायम जाड पकड असलेलंच हवं, म्हणून ती जीन्स असते. पण वरती निदान ऍटलिस्ट अप्पर बॉडी ती इरिटेटिंग नाही फील होत कुर्त्यामुळे. सो तो माझा कुर्ता झाला. आणि माझ्या बघून अजून 1-2 जणांनी कुर्ता घालायला सुरुवात केली, ते आता कुर्ताच वापरतात. आज जसं तू धोतर वापरतोयस, त्याचा इन्फ्लुएन्स आता हळूहळू आजूबाजूच्या यांच्यावर येतोय. मी पण आज ऑलरेडी विचार केलेला होता, पण म्हणलं आपल्याला काय होणार नाही. सांगितलं असतं, धोतर आणलं असतं, घातलं आहे की अजून एक तिथे घातलं असतं, पण आय नो की अजून मला ते कम्फर्टेबली तेवढं आहे ना, कारण शूटला बसायचंय मला तिथे. हा जो एक डोक्यात पॉईंट होता, म्हणून ते नाही. जीन्स मध्ये पण ना जी ऍक्च्युअल रगड जीन्स असते ना ती, म्हणजे जी काय म्हणतो ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे किंवा काय म्हणतो गिरणी कामगार वगैरे, ते कामगार फॅक्टरीतले कामगार त्यांना घालायला द्यायचे जीन्स. ते तर खूप अशा भरड आणि जाड असायच्या. आता आले ते स्ट्रेचेबल जीन्स आहेत ना, त्यामुळे जरा थोडंसं सवलत आहे. आता या ग्लोबल वॉर्मिंग वगैरे वाढल्या जेवढे म्हणतो आपण ना, इतका उकाडा वाढला, घाम येतो. ॲनिमलमध्ये तो सीन माहिती होता ना, अंडरवेअर काचतंय माझ्यावर असं डिटर्जंट वाला. इट्स नॉट जस्ट डिटर्जंट, इट्स ऑल्सो स्वेट. एक्झॅक्टली. तुम्ही इतके टाईट कपडे घालताय आणि इतक्या ह्याच्यामध्ये काय टेम्परेचरमध्ये तू नाही शक्य होते. बरोबर. आणि ऍक्च्युली त्याचं आहेच ना, जीन्सचा जो मी वाचलं होतं की उत्पत्ती जिथून झाली, म्हणजे जीन्स गुरं हाकणारे जे मुलं होते वेस्ट साईडला, त्यांच्यासाठी ते काट्या रानावनात फिरावं लागायचं, मग त्यांचे कपडे कायम फाटायचे, म्हणून ती जीन्स आली. जाड कापड काहीतरी हवं की ज्या त्यांना घालता येईल, तिथून जीन्स आली. नंतर मग त्याचं ब्रँडिंगच झालं. बरोबर, हे आहेच. आणि मग ज्या वेळेस हे तू म्हणतोस की वेगवेगळे आक्रमणं झाले किंवा एक कल्चरल एक्सचेंजमुळे पुरुषांचा जो पेहरावे तो चेंज होत गेला, कारण प्रोफेशनल लाईफमध्ये ते होते, तेवढा बायकांचा सहभाग नव्हता बघायला गेलं. म्हणजे त्यावेळेस तर 100 मागे एखादी बाई असेल, एवढं म्हणजे चान्सच नव्हता त्यांना काही, त्यामुळे बायकांचा पेहराव राहिला. पण आत्ता जे आपण बघतोय करंट सिच्युएशनमध्ये, की बऱ्याच वेळा आता मी वेडिंग शूट करतो, मी वेडिंग्सला या गोष्टी बघतो की, आणि ते खरंच कधी कधी वाईट वाटतं. म्हणजे बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे ऑन कॅमेरावाला माहिती नाही, मे बी इट इज राईट, मे बी इट इज रॉंग, आय डोंट नो. बट जेव्हा आम्ही फोटोशूट करतो, ब्राईड आणि किंवा जे कपल आहे, ब्राईड ग्रूम जे आहे, नवरा बायको, त्यांच्याबद्दल मी समजू शकतो की त्यांचा एक बेस्ट डे असतो, त्यांना तेवढं काहीतरी वेगळं करायचं असतं, काहीतरी छान दिसायचं असतं, ते घालतात. पण आजूबाजूचे जे लोक असतात, म्हणजे पोरांचा तर काही जनरली एक कुर्ता अडकवलेला असतो, नाही तर शेरवानी अडकवलेला असतो आणि हे झालं. पण मुलींच्या बाबतीत आपलं वजन 40 किलो, अंगावरती 50 किलोचा तो लेहंगा, आणि ना तो आपल्याला सावरता येतोय ना सवनीवरून मला गरम होतंय. मला अरे मग गरम होतंय तर नको घालू ना बाई, दुसरा ऑप्शन आहे ना तुझ्याजवळ. करेक्ट कोट आहे, पॉइंट आहेत ना. आणि इतकं हे झालेलं आहे ना की आता गणेश सर आम्हाला लिटरली शूट करताना आम्ही फक्त एकमेकडे लुक देऊन आम्हाला कळतं की या पोरीचं काय होतंय. ते ना अनेक बिग बजेट फिल्म किंवा ज्यामध्ये ग्रँजर दाखवलं, संजय बन्साली असेल, करण जोहर वगैरे असेल, किंवा एकंदर सूरज बर्जात्या, जे कोण असेल, मोठे श्रीमंती दाखवणाऱ्या फिल्म बनवणारे, त्यांच्या फिल्ममध्ये कुठल्या समारंभाला किंवा इस्पेशली लग्नाला वगैरे त्या ॲक्ट्रेसनी कोणता ड्रेस घातला आहे, त्याचा डिझायनर कोण आहे वगैरे, ह्याचं हे यायला लागलं माहिती का, असं की अनुष्का शर्मानं ह्या कुठलं ते चन्ना मेरे या गाण्यात घातलेला ड्रेस होता, तो काहीतरी 15 किलोचा ड्रेस वगैरे होता. असं त्याच्यावरती असं काय म्हणतो मिररचं काम होतं, कवड्यांचं घे ना. ती माधुरी दीपिका पदुकोणच ना, बाजीराव मस्तानीला तिचं ते मी दिवानी हो गई वाला गाणं नाही का, ते शिशमल मध्ये जो पुण्यात नाहीचे, तर तो वेगळा किस्सा आहे, बोलू आपण तो. सो असं मी ऐकलेलं की तो काहीतरी 60 की 70 किलोचा आहे. अरे बापरे, तो लेहंगा, कारण त्याच्यावर काम होतं रे तेवढं, आणि ते दिसतं तुला ज्यावेळेस तू बिहाइंड द सीन्स बघतो ना, ते दिसतं. आणि लिटरली तिच्या ज्या टाचा होत्या, त्या टाचा तिला सहन होत नव्हत्या, म्हणजे त्या म्हणतो ना चावतात प्रॉपर, तिला प्रॉपर चावायच्या.
टेक नंतर तिला बसावं लागायचं. बरं बसणं पण अवघड आहे कारण तो जड होता, सो ती असं प्रॉपर सीट पण नव्हती करू शकत. आणि त्यावेळेस तिने ते शूट केलं. म्हणजे एका पॉईंट नंतर आय गेस तिच्या पायातून वगैरे रक्त आलेलं असं काहीतरी सीन झालेला होता. हा प्रॉब्लेम आहे की हा प्रश्न आहे की त्यांना त्या पिक्चरचे 5 कोटी मिळाले, 5,000 पण येणार नाही. गोरून घालवलेत कशाला अट्टहास करायचा म्हणा लिटरली. आणि अगेन दॅट्स तोच आहे ना की ज्यावेळेस तुम्ही एक सिनेमा शूट करत असता किंवा फिल्म ज्यावेळेस बनते, शेवटी काय ते ग्लॅमर दाखवायचंय. जर आता जसं तेच बाजीराव मस्तानीचं म्हणजे दिवानी हो गई जे गाणं आहे त्यामध्ये जो शिशमहल वगैरे जे काही गोष्टी त्यांनी दाखवल्या तेवढं ते ग्लॅमराईज केलंय. आणि तिथं मस्तानीला असं प्रेझेंट करायचं होतं की तिच्यासारखी दुसरी कोणीच नाहीये. म्हणजे काशीबाई एका कॉर्नरला दाखवलेली वरती उभी, ती सुद्धा तिला पाहून जलस झाली पाहिजे, हा पर्स्पेक्टिव्ह होता त्यामागे. त्यामुळे तिच्या ओव्हरऑल कॉस्ट्युमवरती आणि जर बघितलंच कलर हे थेरी जर चेक बघितली किंवा डोळ्यांना क्लिअर दिसतं जे शिशमहलचे जे कलर आहेत ते कलर आणि मस्तानीच्या ड्रेसचे कलर हे लिटरली सेम आहेत. तो जो एक सिल्वर व्हाईटिश शेड आहे तो सेम आहे. आणि तिच्या अंगावरच्या कपड्यावरही ते असं हिरे मोतींसारखं काम दाखवलेलं आहे किंवा काचा दाखवलाय जेणेकरून ते अजून ते चमकेल या हिशोबाने. तिथं तो 50-60 किलो तिने घालून जसं तू म्हणला की तिला 5-10 कोटी मिळालेत ती गोष्ट करायची. सो इट्स ओके आणि तिचं ते प्रोफेशन आहे. पण तू जर तुझ्या बहिणीच्या भावाच्या लग्नात उभी आहेस, नको करू 15 किलोचा ड्रेस नको का. त्या मस्तानीला जे तो ड्रेस झाला तिथं तो नाचायचं आहे, नंतर ती जाणार तिकडं आणि नंतर ती तिच्या त्या काय महालामध्ये जनान खाना पळून राहिलं तिकडं. ती निवांत बास संपलं, मेरा काम हो गया बाय, खाना दो सो जाती मैं. एक्झॅक्टली. तुला ज्या मारी तर करवली म्हणून नाचायचंय, इथं तुला वरातीत नाचायचंय, 100 गोष्टी करायच्या तुला. बरं तुझ्या दीप्तीला काही 100 बायका नाहीये. ती म्हणली ना हे मला जायचं खोलीमध्ये आता अंतपुरामध्ये 10 बायका तिच्या बदल की हा उचला रे, ते आहे बिहाइंड द सीन्सला. तिचा टेक झाला की अशा 8-10 जणी येऊन तिचा तो घागरा असा उचलून धरतात सो दॅट तिच्या कमरेला ते वेट पडू नये. तेवढं त्या मुलीला सांगायचं की तू आधी 10 बायका आधी हायर कर, फक्त तो ड्रेस उचलायला त्या पुढचं बघ. आणि इथंच म्हणतोय मी की जेव्हा म्हणतो आपण की बायका पूर्वीच्या काळी युद्धाला वगैरे जायच्या किंवा शेतावर जायच्या, कुठल्या हे असेल ना म्हणजे डेपिक्शन्स असतात बघ, ती AI हल्ली खूप करतं बघ, त्यांच्या डेपिक्शनमध्ये ना बायकांचा आता किंवा BR चोप्राची महाभारत वगैरे असेल जे ते आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा होतं, त्या पलीकडे जाऊन आता खूप वाढलंय. तर जुन्या काळात ज्या ज्या बायका आउटगोईंग दाखवल्यात ना, म्हणजे कोणी हेर वगैरे असेल बाबा अशी किंवा दासी लेवलला असेल, पण जी अशी तिचं काम खूप फिरायचं काम आहे, असं बागेत जायचं फुलं काढायची वगैरे असं, त्या सगळ्यांच्या पेहरावामध्ये ना एक अशी गोष्ट होती ना की तो पेहराव वावरताना सुटला नाही पाहिजे आणि तो वावरताना सहजता असली पाहिजे. बरोबर. सो ह्या सगळ्या भागात आपण ना एक मेन गोष्ट विसरलोय की पेहराव हा तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. अन्न वस्त्र निवारा म्हणतो आपण. असं अन्न तुम्ही जुनं 3दा खाता, निवाऱ्यात तुम्ही मे बी दिवसभर बाहेर असता, रात्री झोपायला जाता. वस्त्र हे तुमच्या अंगाला 24 तास चिकटलेलं असतं अंघोळ करताना सोडलं तर 23 तास 45 मिनिटं दिवसातले वस्त्र तुमच्या अंगाला चिकटले. जी गोष्ट तुमच्या अंगाला चिकटलेली आहे ती गोष्ट सहज असावी. बरोबर. हा इतका सिंपल रूल आपण का विसरतो. आणि ते आता झालंच आहे ना इन जनरल. म्हणजे असं नाही की फक्त फिमेल्सच्या बाबतीत, इव्हन पुरुषांच्या बाबतीतही टाईट कपडे घालायची सवय ती जी आलेली आहे. म्हणजे टी शर्ट असेल तरी तो टाईटच पाहिजे. छपरी तर ते विषयच वेगळे, ते नारंगी जीन्सवाले विषयच वेगळा त्यांचा. पण इन जनरल सुद्धा नाही. आता मला पॅन्ट पाहिजे टाईट पाहिजे, टी शर्ट पाहिजे टाईट पाहिजे. त्याचं काय हल्ली ना एकंदर फिटनेसचे कॉन्सेप्ट बदललेत खूप असे. त्यामुळं जरा तरी थोडं पोट सुटलं असेल ना की फिट नाही. बरोबर. म्हणजे भलेही तू 6 पॅक आहे पण तू शेमड्यात वर्षभर शिंकत फिरतो किंवा जुलाबत फिरतात तुला, पण याचं जरा तोंड दिसतंय ना मग हा फिट नाही. बरोबर. तर ती जी जमात आहे ना अशी ती छपरी जमात म्हणतो आपण त्याला, तर ते कॅटेगरी त्यांचं फिजिक खूप बारीक आहे. सो जेव्हा बॉडी बिल्डर लोक बॉडी फिट पद्धतीनं करून माझे मसल दिसले पाहिजे, कसं माझा बरोबर चेस्टचा आणि ह्याचा कट आहे दिसलं पाहिजे असे हे कपडे न काढता दाखवायचा प्रयत्न करतात. मग तसं ते पण मग त्यातनं आल्या वेगळ्या स्टाईल्स मग त्या की मग बारीक माणसाला पण थोडंसं त्यांचं जे काय लीन आहे, सगळी काय अर्नॉल्ड नसतं, काही ब्रुसली पण असतं काही, मग त्याला पण हक्क आहे त्याची बॉडी दाखवायचा. त्याने तशी बॉडी दाखवली. पण यामध्ये अगेन
मी म्हणतो सहजता कुठे त्या ड्रेस. एक्झॅक्टली, मी तेच म्हणतो, तुम्हाला जर हात असाही करता येत नसेल त्यांनी लवकर, अरे हात सोडून दे, तो असं इकडचं ऍडजस्ट करायचं असं. सचिन तेंडुलकर करता बघतो मॅच मध्ये असताना, पॅड्स अशी ऍडजस्ट करायचं, अशी गार्ड ऍडजस्ट करायचं, अशी ती स्टाईल बनलेली. नंतर म्हणजे सचिनची ऍक्टिंग जे कोण करायचं ना ते असे जस्ट क्रीजवरती स्टान्स घ्यायचे, एकदा असं करणार, ते त्यांनी गार्ड ऍडजस्ट केलं, मग तो खाली वाकला असं असा, त्यामुळे ते काय थोडंफार अजून राहिला असेल ते ऍडजस्ट केलं, असं ही स्टाईल होऊन गेली त्याची. बरोबर, की त्याचं मिमिक्री करताना ह्या गोष्टी आल्याच पाहिजेत. हे माहित नाही की ते करताना त्याला किती, अरे यार मजबुरी नसती ना, ज्या मारी 160 बॉल येत नसतात तिकडनं ना, मी पण नसतं घातलंय. एक्झॅक्टली, चड्डीवर खेळायला मला प्रॉब्लेम काय आहे, पॉइंट आहे. पण मुद्दा तोच आहे की जाणून झक मारायचे, जाणून बुजून म्हणता नाही की अकलेचा भाग येतो कुठेतरी, अक्कल कोणाची काढू नये, पण आपल्याला आपण जे घालतोय ते आपण दिवसभर घातल्यावर सुद्धा आपल्याला जर का चिडचिड होत नसेल तर तो पेहराव तुम्हाला सूट होतोय. बरोबर, इतकं बेसिक आहे. ते फ्रेंड्स मधल्या रॉसच्या सीन सारखं, ती लेदर पॅन्ट घालतो ना, तो वाला विषय आहे तिथं. एक्झॅक्टली, स्टाईल करा तुम्ही, 2 तास घालायचेत ना करा. अरे कोल्हापुरी चपला सिंपल, मी माझ्या नाटकासाठी मोजरी घ्यायला गेलो होतो, एक टपरी दिसते तिथं, म्हटलं ते स्वस्त मिळतील, नाटकासाठी घ्यायचे, कुठं रोज घालायचे, आणि चपला दाखवा कोल्हापुरी. त्यानं बघितलं असं, आणि धोतर नेसून गेलं तिथं, पण त्यानं मला अशी 2200 का 25 रुपयाची अशी इतकी जाड कोल्हापुरी त्यानं आणून दाखवली मला, ही घ्या म्हणजे, ही फक्त बघायला घ्या हो, माझ्याकडची सगळ्यात बेस्ट पीस आहे. घालून बघितलं, म्हटलं आयला चांगला कडक आहे, ते म्हणजे तुम्हाला घालता येणार नाही, पण तुम्हीच काय मला घालता येणार नाही, मी विकतोय किती वर्ष झाली. ही चप्पल त्याच माणसाला फक्त घालून दिवसभर वावरता येईल जो माणूस पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष त्याच्या जन्मापासून पायात चप्पल म्हणजे कोल्हापुरीच घालतोय ना, आणि जो अख्खी गावाची वाट पुढवतोय त्यालाच फक्त चप्पल वागवता येईल. तुमच्या धंद्याच्या माणसांना 2 तास मॅक्सिमम, त्याहून 1 मिनिट जास्त तुम्ही चप्पल अंगात वागवलेत ना, तुमचा पाय दुखायला लागेल. बरोबर, तुम्हाला सोसणारच नाही ते. आणि मग ते आवाज करते, वाहन हे करते ते करते, अरे शक्यच नाही. एक तर कोल्हापुरी घालून तुम्हाला बॅलन्स करून चालता येणार नाही आपल्याला. स्टाईलचा भाग निराळा, हे सगळं स्टाईलचा भाग आहे सगळा तो. पण खऱ्या कोल्हापुरी आहेत ना, जी माणसं रोजच्या रोज वापरतात ना, त्या माणसांशिवाय इतर कोणालाच वापरता येत नाहीत. जेणो काम तेणो भाय, बरोबर, बीजा करे सो गोता खाय, तसंच आहे ते. जो पेहराव ज्यांचा आहे, ज्या भागातला आहे, ज्या वातावरणातला आहे, तिथंच करावा. इतर ठिकाणी केला तर त्याचे प्रॉब्लेम येणार आहेत. घट्ट कपडे घालत नाही तुम्हाला रॅश येणार आहे, तुम्हाला करेक्ट आहे, मला 100 गोष्टी होणार आहेत. तुमच्या त्या असहजतेमध्ये जे काही तुम्हाला चिडचिड होती तुमची, तुम्हाला त्याचा नकळत कुठेतरी सायलेंटली परिणाम तुमच्या सायकोलॉजीवर होत असतो. तुमच्या वागण्यात अचानकपणे तुम्ही रागीट व्हायला लागतात, तामसी वृत्ती वाढायला लागतात तुमच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत. तुम्ही जितकं हे करताय ना तेवढंच आहे. तुकाराम महाराज काय म्हणून गेले होते 400 वर्षापूर्वी, तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणासी. पहिल्यांदा आपण काय केलं की पॉलिटिकल, मग त्याला काउंटर म्हणून काय तर कल्चरल, बरोबर, ट्रॅडिशनल, रिलिजियस, ह्या सगळ्यामध्ये ना आपण आत डोकावून पाहायला विसरतोय. एक्झॅक्टली, की मला काय सहज वाटतंय. मग ते ऑड का असे ना इतरांसाठी, त्यांना थोडीच. आपण लग्न करताना म्हणतो की नाही, अरे हल्ली म्हणाल की अरे लग्न त्यांना थोडी करायचं, नातेवाईकांना तुमचं जमलं पाहिजे. अरे ते तर पुढची गोष्ट आहे. आपण मित्र, ज्याची माझी वाईफ जुळते तो मित्र होतो, पण कपडे लंगोटपासनं जन्माला आलेला पहिला लंगोट आपल्या अंगावर चढतो, मग दुपटं येतं, त्यानंतर पुढं मरेपर्यंत जे काय असेल अंगावरती कपडे, म्हणजे हे दुसऱ्याशी संबंध नाहीच आहे, तुमची स्वतःशी वाईफ जमत नाही आहे. बरोबर, मग वेअर आर वी गोईंग. आपण इतकं एक्सटर्नल होत जातोय ना की आपण आत डोकावून पाहायचं आहे आपल्याला कुठेतरी, हे कम्प्लिटली विसरून जातो आपण. आणि यामध्ये मग ते खूप येतात प्रॉब्लेम्स. मला तर अरे किस्से म्हणजे तर धोत्राचे अनेक किस्से आहेत माझ्याकडं धोत्राचे. वर्षभरात मी इतक्या लोकांना भेटलोय ना. आता तो पॉलिटिकल किस्सा होता, तो इतका मला तो डोक्यात राहायला माझ्या रे तो किस्सा, तो की डायरेक्ट कोणतरी विचारतं की धोतर नसते तुम्हाला यातनं स्टेटमेंट काय करायचं. एक्झॅक्टली, वॉज सो डायरेक्ट अँड सो ऑफेन्सिव्ह क्वेश्चन. पण अदरवाईज लोक खेळीबिळीत पण घेतात, लोक थट्टामस्करी करतात, मित्र करतात थोडी थट्टामस्करी, किंवा मग काही लोक इतके एन्जॉय करतात ना की अरे मजा यार. मी काही लोक म्हणतात की आज धोतर तू कुठल्या रंगाचं नेसणार आहेस मला बघायचं आहे. मी या साईड चाललो होतो, तू इथेच माहिती होतं मला,
म्हणजे डोकावून जावं. म्हणलं का, मला भेटायला चहा प्यायला? नाही नाही नाही, तू आज धोतर कुठलं नेसलेस आहे बघायला. ओके. काही नाही, घेणं ना देणं. पण अनुभव वेगळे प्रकारचे येत राहतात, चांगले पण असतात. लोकांना उत्सुकता वाटते. माझा एक मित्र मला ॲक्च्युली आत्ता म्हणला की मी ना जानेवारीपासून संकल्प आहे माझा, 1 जानेवारीपासून, की प्रिंटेड शॉर्ट कुर्ते आणि धोतर. ओके. मग तो म्हणला की मला फक्त एकच प्रॉब्लेम होता, धोतर नेसता येतं मला, फक्त प्रॉब्लेम एक होता, गाडीवर टांग टाकून बसायचं कसं धोतर नेसून. त्याला प्रात्यक्षिक दाखवलं मी ते. म्हटलं हे असं, हा हे सोपं आहे. म्हणलं सोपं वाटतंच आहे आता, मी सोपं करून करतोय, सोपं सवयीमुळे ते झालंय आता तुझं. मला सवय झाली. पहिले 8 दिवस तुला जरा ते अनइझी होईल की इथनं किती खोचायचं, इथनं किती वर घ्यायचं, नेमके ब्रेक दाबताना पाय खाली घेताना ते इथं अडकतं पायामध्ये, बरोबर, नीट घेतलं नाही वरती तर, जास्त वरती घेतं तर मग अख्खी मांडी उडी पडते तुम्ही. तेच आहे. 100 गोष्टी होतात. त्यातनं पांढरं धोतर नेसायचे तर वेगळ्याच चॅलेंजेस आहेत. कारण पांढरं धोतर म्हणजे गर्ल्स कॅन रिलेट, की पांढरा कुर्ता घातला की त्यांना आतनं काहीतरी स्लिप घालावी लागते वेगळी अशी, टी शर्ट किंवा स्लिप आतनं त्यांना घालावी लागते. पांढरा शर्ट घातला आपण आतनं आपला बनीन वेगळा घालायला लागतो आणि तो बनीन दिसतो व्यवस्थित. तसं पांढरा धोतर नेसाल तर तुमच्या अंडरवेअर्स दिसतात आतनं. मी म्हणतो की इथं जग कुठं चाललंय. म्हणलं मग इथं बघायला तर इक्वॅलिटीचं भाग. मग मी म्हणतो की तुम्हाला हवी इक्वॅलिटी तुम्हाला ना, तिथं इथे पबला एक रॅन्डम चक्कर मारायचा. किती मुलींच्या चड्ड्या साधारणतः माझे अंडरपॅन्ट आहेत, भर थंडीत रात्री 10 वाजता. हो काही म्हणजे, तर किती मुलींच्या त्यांच्या बाहेरच्या घालायच्या चड्ड्या माझ्या आतल्या चड्डीच्या पेक्षा लहान आहेत की मोठ्या आपण बघू ते. बरोबर. मग प्रॉब्लेम काय, फक्त मी पायाचं वॅक्सिंग करत नाही म्हणून. बरं, अख्खं दाखवत पण नाही पाय मी, अर्ध पारदर्शक येते. बरोबर. फक्त जो दिसतोय रंग, जे काय दिसतंय आतलं वस्त्र, ती माझी अंडरपॅन्ट आहे आणि ती दिसतीये. ह्या एकमेव गोष्टीमुळं आय एम बिंग जज्ड. शुड आय जज यू? करेक्ट. म्हणजे ठीक आहे, मग मी जनरली फॉलो काय करतो, पांढरं धोतर नसताना तर मी शॉर्ट कुर्ता घालतो, जेणेकरून तो त्यानंतर थायलँडचा असतो. म्हणजे मला टेन्शन काही नाही आहे. म्हणलं बघ, मी कुर्ता घालू शकतो, लॉंग कुर्ता, तो प्रॉब्लेम काय येणार नाही. पण त्यातनं धोतर दिसणार नाही त्यातनं माझं. मग धोतर नसलं काय, काही घातलं नाही काय फरक पडतो. शॉर्ट कुर्ता घालतो मी. पण एक आहे, जसं मी आत्ता बसलोय, हा कुर्ता वर आलाय, इथनं मांड्या उघड्या दिसू शकतात माझ्या. म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा हे मला माझ्या सायकीमध्ये फिट केलं पाहिजे. इट डझंट मॅटर. एक्झॅक्टली. बरोबर. इफ इट डझंट मॅटर टू यू, तुला इतरांना काय वाटतं तर झाट फरक पडत नाही. बरोबर. सहजता, पेहरावामधली फिजिकल जे वाटतंय ते, आणि तुझ्या मेंदूतली, एक्झॅक्टली ती पाहिजे. मला यात सहज वाटतं. सुरुवातीला मला थोडा त्रास झाला. अजूनही 2 चॅलेंजेस गोष्टी मला असतात. बाईक पार्किंगमध्ये बाईक काढताना, लावताना काढताना, आणि थिएटरमध्ये माझं मधलं तिकीट जर का असेल तर इथनं असं पास होताना. ह्या पलीकडे मला चॅलेंजेस विशेष काही जाणवत नाहीत. मला इतकं सहज वाटतं धोत्रामध्ये वावरताना. मी धोत्रामध्ये क्रिकेट खेळू शकतो, नाटके तालीम करू शकतो. म्हणजे बेसिकली अडत काहीच नाहीये. बेसिक आता जर मी जीन्स घातली तर माझा जीन्सचा हा समजा एवढा टाईट झालेला आहे, धोत्रामुळे तो घेराव एवढा राहील, एवढाच काय तो फरक आहे. अदरवाईज बाकी असं काही विशेष फरक नाही पडत. आणि पॅन्ट तुला वर करता येत नाही. धोतर मी असं इकडे वर केलं इकडनं असं की पाय झाला मोकळा माझा परत इकडं, पायात अडकायचा तो धोका पण नाही. बरोबर. थोडं खाली धोतर आलं का हरकत नाही, आपण इकडनं पुन्हा खोचूया, परत थोडं मागणं खोचूयात. लेंथ अशी वर आली धोतराची, काही टेन्शन नाहीये. एक्झॅक्टली. तुम्ही नीट खोचलं जर का असेल तर त्याची, खोचलं म्हणजे काय, त्याच्यात मग चोळामोळा करायचं नाही. निर्या, त्या निर्या तुम्हाला करता आल्यात व्यवस्थित, छान फ्लॅट निर्या झाल्यात, त्या व्यवस्थित खोचल्या आहेत तुम्ही. त्या आतमध्ये फ्लॅटच बसलेल्या आहेत अशा, त्यात चुरळा झालेला नाहीये. बरोबर. या गोष्टी, सगळ्या गोष्टी सवयीने येतात. आता लहानपणापासून मी तर गावात राहिलेलो आहे. मी लहानपणापासून बघितलेलं आहे, बंडी अडकवलेली असायची आणि आतमध्ये ती मोठी अंडरवेअर. म्हणजे अंडरवेअर म्हणजे आपल्या भाषेत तर शॉर्टच म्हणावं लागेल. तर शॉर्ट सारख्या त्या पट्ट्यांच्या त्या घातलेल्या असायच्या आणि त्याच्यावर लोकांनी धोतर घातलेले असायचे. तर लहानपणापासून बघितल्यामुळे, किंवा इव्हन मुलींच्या बाबतीत आहे, त्यांनी लहानपणापासून जर आजी आजोबांना धोतरात बघितलेलं असेल तर त्यांना काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा, काही वाटत नाही. पण हे चोचले मला जास्त जसं टिपिकल सिटीत राहिलेत ना, अरे यार तो धोतर घालतो नाही होतं ते होतं, ठीक आहे दिसतंय, काही विशेष नाही. तुझ्या वेब रोडला रात्री 10 वाजता भर थंडीत शॉर्ट घालून फिरते, तेव्हा आम्हालाही तेच वाटतं जे तुला वाटतं. पण आम्ही मग जज करतोय
आम्ही मग अँटी फेमिनिस्ट आहे ना, असं आहे तसं आहे, मग ती पॅट्रिआर्की वगैरे आमच्या, तर आमचे विचार जुने काळातले, ठीक आहे हरकत नाही, तेच सेम विचार तुझ्या इथे लागू होऊ शकतात. सो बेसिकली तो मग आहेच ना, तो जो मग अशी बोलता बोलता तो एक मुद्दा बोलला, त्याचा एक रेफरन्स ॲनिमलमध्ये पण आहे. तो रेफरन्स असा आहे बेसिकली की ज्यावेळेस तो ते रणगाडा त्याचा घेऊन जातो ती लढाई करायला, तिथे तो तसा डायलॉग आहे, मुझसे ना बुरा कोई, तो वाला प्रॉपर. तर त्याचाही काय अर्थ जो देखण में गया बुरा न मिलिया कोई, जो मैं आपको देखिया मुझ तो बुरा न कोई. एक्झॅक्टली. सो मराठीमध्ये ट्रान्सलेट जर आपण केलं की बाहेर जर तुम्ही शोधायला, मी बाहेर शोधायला गेलो, मला कोणी वाईट सापडलंच नाही, आणि जेव्हा मी स्वतःमध्येच डोकावून बघितलं तर माझ्यासारखा वाईट कोणी मला भेटलाच नाही. तोच प्रश्न आहे ना की स्वतःमध्ये आधी बघा. हे कबीराने बोललेलं आहेच की, कबीरचाच दोहा आहे तो, ऍक्च्युली कबीरचाच दोहा आहे तो. तर आधी स्वतःमध्ये डोकावून बघा की नेमकं आपलं काय चुकतंय, किंवा आपण जे करतोय ते खरंच सगळं बरोबर आहे का, आणि मग दुसऱ्यांना जज करत बसा. एक आणखी गोष्ट आहे ना, समवेअर ते म्हणतात ना की अवघड परिस्थिती तुम्हाला तुमचा मित्र खरं कोण तो मित्र दाखवतो तुम्हाला, असं किंवा काही कोण तुमच्यावर फक्त जनरल ॲक्वेंटन्स आहे, कोण खरे मित्र वगैरे असं. म्हणजे कबीराचाच एक हे आहे की रॉकस्टार नाही, हायवेमधलं गाणं आहे ते, हिरा सोही सराहिये सहे घनन की चोट कपट कुरंगी मनवा परखत निखरा खोट. त्यातलं एक वक्त आहे की हिरा पडा बाजार में रहा छार लपटाय. म्हणजे हिरा बाजारात पडलाय असा, धूळ खातो तो, मातीत लोळतोय, रहा छार लपटाय केतही मूर्ख पछीमुळे, की ती माणसं त्याकडे दुंकून बघत नाही, त्याच्यावरनं पाय धुवून गेली, कोई पारखी लिया उठाय. म्हणजे पारखी माणसाला हिरा बरोबर त्या धुळीमध्ये पण कळतं बरोबर काय ते. तर तसं की ह्या पेहरावामुळे जे लोक, ज्या लोकांच्या मनामध्ये उगत धोतर म्हणजे ब्राह्मण हे होतं ना असं, तो किंवा मग अरे काय क्षत्रिय धोतर नसायचे नाहीत ते होतच ना की नाही, हा धोतर बितर घालतो, शेतकरी कोण, प्रो हिंदू दिसतो. असेल तरी शेतकरी कोण होता, शेतकरी कुठे ब्राह्मण होता, नव्हताच. तर कुठल्याही वर्णाचा मग धोतर नेसतात ना. तर ज्याच्या मनात हे अशा बुरसटलेल्या कल्पना आहेत ना, याला बुरसटलेल्या कल्पना म्हणतो की धोतर म्हणजे ब्राह्मणच असणार, हा ब्राह्मणवादी आहे, हिंदुत्ववादी, ती माणसं आपोआप दूर झाली. बरोबर. आणि जी माणसं ऍक्च्युअल माणूस पण बघतात ना माणसाकडे, ती माणसं बरोबर राहिली माझ्या. आता मला पण कळतं अरे की जर का समोर तो माणूस जर का आला तर त्याला कितपत एंटरटेन करायचंय का त्याला फाटर मारायचंय. दोन माणसं आहेत, मला कोणाला अरे हां जर आपण नंतर बोलूयात, मी याच्याशी भेटायला आलो, मी याच्याशी बोलतो, माझा वेळ वाचला. करेक्ट. सॉर्टेड ना बाय. बरोबर आहे. त्यामुळं थँक्यू धोतर. आयुष्यातला जरा कचरा कमी, रिअल फेस ऑफ पीपल. कचरा कमी झाला. चालेल, चलो. तर आपण इथे आज थांबूयात. अजून तुझ्याकडे आहेत बरेचसे किस्से, आपण नंतर डिस्कस करूयात पुन्हा एकदा. मी काय म्हणतो, धोतर सिरीज वेब सिरीज करू आपण. चालतंय. चलो अगेन थँक्यू सो मच. भेटूयात. बाय.